अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव। जीवनामध्ये उत्तम प्रकारचं कर्म करायचं, महिला मंडळी व्यवस्थित ऐका, उत्तम प्रकारचं कर्म करायचं ना, पत्नी म्हणून काही कार्य आपल्याला सोपवलेले आहे, ते कार्य आपण आपल्या जीवनात करणं गरजेचं आहे बरं का। जीवनामध्ये पतीची सेवा करणं सुद्धा उत्तम प्रकारचं कर्म आहे। पतीची सेवा ही 100% केलीच पाहिजे, 100% करायलाच हवी। पतीची सेवा आपल्या जीवनामध्ये घडलीच पाहिजे। पण सांगू का, रोज पतीचं दर्शन घेतलं पाहिजे, पण तरी सुद्धा एक शब्द आवर्जून बोलते, तो सुद्धा त्या लायकीचा असला पाहिजे। तो जर पिऊन नाल्यात पडत असेल आणि रोज त्याचं दर्शन घ्यायला जमणार नाही, म्हणून तो सुद्धा त्या पात्रतेचा असला पाहिजे। म्हणून पतीची सेवा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे। किती महत्त्वाची सेवा आहे, मी उत्तम कर्मासाठी बोलते बरं का। या सगळ्या गोष्टी फलश्रुती चांगली प्राप्त व्हावी याच्यासाठी बोलते। म्हणून तुम्ही बघा, एक तपस्वी साधू महाराज एका झाडाखाली बसलेत। महाराज झाडाखाली बसल्यानंतर साधना आटोपली आणि आटोपल्याबरोबर त्या झाडावर एक बगळीन बसलेली होती। त्या बगळीनीनं त्या साधू महाराजांच्या अंगावर विष्ठा केली, घाण केली। साधू महाराजांना राग आला आणि राग आल्याच्या बरोबर तेवढ्या साधू महाराजांनी क्रोधाने त्या बगळीनीकडे पाहिलं। ती बगळीन जळून खाक झाली आणि जमिनीवर पडली। साधू महाराजांमध्ये अहंकार निर्माण झाला, काय माझ्या दृष्टीत ताकद आहे, काय माझ्या ध्यानात ताकद आहे की मी बगळीन जळून राख केलीत। महाराज आश्चर्य वाटलो आणि आश्चर्य वाटल्यानंतर साधूमध्ये अहंकार नावाचा शत्रू घुसला आणि ज्या माणसाकडे अहंकार येतो तो माणूस उच्च स्तरापर्यंत जाऊन पोहोचत नाही। माणसाला जर मोठं व्हायचं असेल, माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं त्यानं दुसऱ्याला कधीतरी मोठं म्हटलं पाहिजे। कळतंय का? कधीतरी दुसऱ्याला मोठं म्हटलं पाहिजे, तेव्हा तो माणूस मोठा होत असतो। कधीतरी एकमेकाला साथ देऊन त्यालाही मोठं करता आलं पाहिजे, तेव्हा तो मोठा होत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, माणसाला परमात्म्याच्या चरणापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्यामध्ये नम्रता असणं फार गरजेचं आहे महाराज। आणि ज्याच्याकडे अहंकार निर्माण झाला तो तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। साधू महाराजांकडे अहंकार निर्माण झाला आणि अहंकारी साधू रस्त्याने निघाले। विचार केला, काय माझ्या त्यागात मात्र सामर्थ्य आहे, काय माझ्या मात्र ध्यानात सामर्थ्य आहे। मी त्या बगळीनीकडे पाहिलं, बगळीन जळून राख झाली। आश्चर्य वाटलं आणि एका दारात गेले, भिक्षा मागू लागले। तेवढ्यात एक बाई आली आणि साधू महाराजांना सांगितलं, महाराज मी खरकटी भांडी घासते, भांडी घासून झाली की तुम्हाला तुमची भिक्षा वाढून देते। सांगितल्याबरोबर तेवढ्यात मात्र तिची भांडी घासून झाली, पण तेवढ्यात पतिदेव आले आणि पतीनं सांगितलं मला जेवायला वाढून दे। वाढून दे म्हटल्याबरोबर तेवढ्यात तिनं सगळे भांडे बाजूला ठेवले, पतीला वाढून दिलं आणि त्या पतीच्या ताटासमोर बसलीत। महाराज मी नेहमी सांगत असते, कारण पत्नीनं 3 प्रकारे वागायचं असतं। कार्य करताना ती घरातला मंत्री झाली पाहिजे, सेवा करताना ती दासी झाली पाहिजे आणि जेवण वाढताना ती आई झाली पाहिजे। पत्नी जरी असली तरी 3 नाती निभवता येणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जेवण वाढून देऊ लागली, पतीच्या समोर बसलीत महाराज। बसल्याबरोबर ती वाढून देत होती बरं का, ती वाढून देत होती। काही काही माणसं स्वतःच्या हाताने घेऊन खातात, काही काही असे असतात, म्हणजे तुम्ही काय करतात ते मला माहीत नाही, परंतु पत्नीने वाढून दिलं पाहिजे। आणि तेवढ्यात तिनं वाढून दिलं, जेवण करू लागला। जेवण झालं आणि साधू महाराजांकडे गेली। महाराज म्हटले इतका उशीर का केला? तिनं सांगितलं पतीला जेव घालत होते। त्यानं सांगितलं माझ्यापेक्षा पती महत्त्वाचा आहेत का? राग आला आणि क्रोधाने साधू महाराज त्या पत्नीकडे म्हणजे त्या बाईकडे बघू लागले। बघत असताना महाराज त्या बाईनं सुंदर उत्तर दिलं, महाराज काय रागानं माझ्याकडे पाहतात? मी काय बगळीन आहे का जळून खाली पडायला? महाराजांना आश्चर्य वाटलं। मी जेव्हा बगळीनेकडे पाहिलं, बगळीन जळून खाक झाली, तेव्हा तर आम्ही दोघेच होतो, मग हिला कसं काय कळालं? साधू महाराजांनी तिला विचारलं, तुला कसं काय कळालं की माझ्या नजरेनं जळून बगळीन खाक झाली? त्या पत्नीने सुंदर उत्तर दिलं, माझ्या पातिव्रत्य धर्मात इतकी ताकद आहे की समोरच्या पुरुषाच्या अंतःकरणात कोणती भावना आहे हे एका मिनिटात मी ओळखू शकते। इतकं पातिव्रत्य धर्मामध्ये ताकद आहे महाराज। मला सांगायचं एक आहे, जीवनामध्ये उत्तम प्रकारचं कर्म करायचं असेल तर पतीची सेवा सुद्धा करता आली पाहिजे। उत्तम प्रकारचं कर्म करायचं असेल तर माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना संत सेवा, भगवंताची सेवा करणं सुद्धा महत्त्वाचं आहे। एखाद्याचं चांगलं करून देणं सुद्धा उत्तम प्रकारचं कर्म आहे आणि ते माणसाला करता आलं पाहिजे। असं कर्म माणसाच्या जीवनात माणूस करत असेल तर 100% तो भगवंत, ते संत मात्र आपल्यावर प्रसन्न होतील, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील आणि लगेचच आपल्याला त्याची फलश्रुती प्राप्त
प्राप्त होईल, कारण संतांचा व्यापार हा रोकडा व्यापार आहे, हे महाराज अभंगाच्या तू का म्हणे रोकडे केने 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 तू का म्हणे रोकडे सेवितायेने पोट धावे सेवितायेने पोट धावे सेवितायेने पोट धावे मी तो सांगत असे भावे मी तो सांगत असे भावे मी तो सांगत असे मी तो सांगत असे तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोटदाया. असं वाटलं अजून थोडा वेळ चालू ठेवा म्हणून स्तब्ध झाली. रोकडा व्यापार आहेत महाराज. संतांचा व्यापार हा रोकडा आहे. लगेच मागायचं लगेच देणार, पण तशी शुद्ध भाव असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून शुद्ध अंतकरण ठेवा. यदा कदाचित सुंदर असे जीवन मिळालेत महाराज. हसून खेळून जीवन जगायला शिका. हसून खेळून जीवन जगलं पाहिजे. मन मोकळ्यानं जीवन जगता आलं पाहिजे. माणसं इतकी कठीण आहेत महाराज, माणसं इतकी घमेंडी आहे, अजिबात हसत नाही. काही काही अजिबातच हसत नाही. त्यांना सांगावं लागतं हसा, तरी हसत नाही. पहिली जुनी माणसं खरंच चांगली होती हो. जुनी माणसं फार काही अभ्यासू होते असं नाहीत महाराज, फार अभ्यास होता असंही नाही, पण जुनी माणसं मन मोकळी होती महाराज. निदान एकमेकाला भेटली तर रामराम तरी घालायचे बरं का, नमस्कार तरी म्हणायचे, जय हरी तरी घालायचे, रामकृष्ण हरी तरी म्हणायचे हो, म्हणायचे. आणि तुम्ही पहा ना, पहिली जुनी माणसं जर फार दिवसांनी भेटली, महिन्यानं जर तो माणूस गावात आला ना, तर डायरेक्ट गळा भेट घ्यायची. आता तो कोरोनामुळे फार दुरावा वाढलात महाराज. आपलीच आपल्या जवळ येत नाही, तेव्हा बाहेरची जाऊ द्या, परंतु तेव्हा रामराम श्यामश्याम घालायचीत महाराज. तेव्हा नमस्कार घालायची, रामकृष्णारी म्हणायची. म्हणून मी आता येता येता एक प्रसंग पाहिला बरं का. रामराम सोडा, रामकृष्णारी सोडा, दोन गाड्या आहेत ना महाराज, एकमेकाला क्रॉस झाल्या आणि दोघांनी हॉर्न वाजवला. मी गाडी थांबवली, पुढे जाऊन विचारलं, म्हटलं का हो तुम्ही का हॉर्न वाजवला त्यांना पाहून? ते म्हटले काच खाली करायला वेळ नव्हती, रामराम म्हणायला वेळ नव्हती, म्हणून हॉर्नने रामराम केला. इतका फरक पडेल असं वाटलं नव्हतं महाराज. माणसं माणुसकी विसरली तो. म्हणून एकमेकाशी हसलं पाहिजे, एकमेकाशी बोललं पाहिजे, जावांनी जावांशी बोललं पाहिजेत महाराज, भावांनी भावांशी बोललं पाहिजे. काय येणार आहेत सोबत सांगा ना मला. बांधावरून भांडण आहेत काही काहींचे, 40-40, 50-50 वर्षभर भांडण चालत असतं महाराज. कोर्टामध्ये भाऊ भावाकडे पाहत नाही, तिरस्काराच्या नजरेने पाहतो महाराज. एकाच रक्ताचे असतात आणि काय येणार आहेत सोबत सांगा. किती बांधावरून भांडले ते बांध सोबत येणार आहेत का? अजिबात येणार नाहीत महाराज. म्हणून जावांनी एकमेकीशी बोललं पाहिजे, भावांनी एकमेकाशी बोललं पाहिजे. मी फार ज्ञानी म्हणून मी कसा बळच बोलू, अजिबात नाही. कमीपणा मिळाला तरी चालेल, पण एकमेकाशी बोलायला पाहिजे, एकमेकाशी हसलं पाहिजे. फार कडूकाळ दिवस चालले तो, इतके कडूकाळ दिवस चाललेत ना महाराज. मी इथे बोलते, तुम्ही सगळे ऐकताय. इथून पुढे 10 दिवसांनी आपला 10वा येणार आहे की नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. इतके कडूकाळ दिवस आहेत महाराज. म्हणून एकमेकाशी बोला, एकमेकाला समजून घ्या, एकमेकाशी हसा, मन मोकळ्याने जीवन जगा. पुन्हा परत हे जीवन मिळू शकत नाहीत महाराज. म्हणून सुंदर असं जीवन मिळालंय. या जीवनात आल्यानंतर आपल्या मुलामुलींवर चांगले सुसंस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा, संस्काराचं पालन करा. आपल्या मुलांना चांगले सुसंस्कार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे महाराज. इथं बसलेल्या प्रत्येक महिलेला, प्रत्येक पुरुषाला माझी एकच विनंती आहे महाराज. आता सध्या मात्र तुमच्या मुली जर लग्नाच्या वयात असेल तर एकच विनंती जाता जाता करून जाते, कदाचित पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. सध्या मुलींना फार डिमांड आलाय म्हणून सांगते ऐका. कदाचित आई आणि बापाच्या इतक्या अपेक्षा वाढल्या आहेत महाराज. माझ्या मुलीला असा नवरदेव पाहिजे, नोकरीला पाहिजे, शेतजमीन पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, इतक्या अपेक्षा वाढल्या. माझी एकच इच्छा आहे महाराज, तुमच्या मुलीला नवरदेव बघताना त्याच्याकडे किती जमीन आहे अजिबात पाहू नका, किती मोठा बंगला आहे अजिबात पाहू नका, किती सोनं आहे अजिबात पाहू नका, तो किती धनवान आहे
अजिबात पाहू नका. किती रूपवान आहे हे अजिबात पाहू नका. तुमची मुलगी जर सुखात राहावी असं जर वाटत असेल तर माझी एक विनंती आहे, मुलगा पाहताना त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे का एवढं पहा. तुमची मुलगी 100% सुखात राहील महाराज, 100% सुखात राहील. फार काही पाहण्याची गरज नाहीत मायबाप. म्हणून माझी इच्छा आहे, म्हणून एक करा, मुलंही सावध झालेत महाराज. माळ पहा म्हटल्यानंतर ते फक्त जमण्यापुरतं माळी घालतील असं मात्र करू नका. असं 100% करू नका. पण एक सांगते, जातीचा वारकरी असला पाहिजे, हाडाचा वारकरी असला पाहिजे. नाहीतर महाराज काही सकाळी घालतील आणि संध्याकाळी काढून टाकतील, संध्याकाळी कुठंतरी धाब्यावर भेटतील असेही आहे. परंतु तसे नमुने काही गरजेचे नाही. म्हणून मात्र त्या ठिकाणी गळ्यामध्ये माळ घाला, कपाळाला गंधाचा टिळा लावा, जीवनामध्ये वारी करा. सुंदर असं आयुष्य मिळालेत महाराज, पुन्हा परत मिळणार नाही. आपण तसे खूप भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहे? आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, खूप मोठं भाग्य आहे महाराज. एक ज्या भूमीत जन्माला आलो ती भूमी काही साधी नाही. ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आणि अशा भूमीत जन्माला आल्यानंतर महाराजांचा एक तरी गुण आपण आत्मसात करणं गरजेचं आहे महाराज. म्हणून एक करा, त्या भूमीत जन्माला आल्यानंतर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक तरी गुण घ्या महाराज. शिवाजी महाराज नाही होता आलं तरी चालेल, पण एक तरी गुण अंगीकारा. हे उत्तम प्रकारचं कर्म आहे. आणि तुम्हाला सांगू, फार कीर्तनकारांनी शास्त्रण पुराणन वेदांत महाराज अजिबात सध्या सांगायची गरज नाही. फार खोलवर कीर्तन केलं ना की लोक म्हणतात कीर्तन काही बरं झालं नाही. म्हणून त्यांना पटलं असं बोलावं लागतं, त्यांना रुचेल असं सांगावं लागतं. म्हणून मला सांगायचं आहे, काय शास्त्र पुराण वेदांत कळण्याकरता या छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात कळाल्या पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून मनुष्य जन्म मिळाला, सुंदर असं जीवन मिळालं. जीवन मिळाल्यानंतर भगवंताची सेवा करा, संतांची सेवा करा. सगळ्यात महत्त्वाचं, हाताने एकदा टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर. श्री सद्गुरू श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव.